नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आता येत आहे मार्गशीर्ष महिना. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत कसे करावे, किती गुरुवार पडतात, उद्यापन कसे करावे, त्याचबरोबर काही नेम कसे पाळावेत हे आपण जाणून घेऊया. बघा, या डिसेंबर महिन्यापासून मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारला सुरुवात होत आहे. तर या डिसेंबर महिन्यात आपल्याला 4 गुरुवार पडतात. बघा, प्रत्येक वेळेस 4 पडतात असं नाही, कधी 4 पडतात तर कधी 5 पडतात. पण या वर्षी 4 गुरुवार पडत आहेत. तर पहिला गुरुवार आहे 5 डिसेंबरला, दुसरा आहे 12 डिसेंबरला, तिसरा आहे 19 डिसेंबरला आणि चौथा आहे 26 डिसेंबरला. तर 26 तारखेला आहे एकादशीचे व्रत. बघा, या दिवशी आपल्याला म्हणजे या वर्षी आपल्याला 4 गुरुवारचे व्रत करायचे आहे. आता बघा, काय नियम आहेत त्याचे. तर आपल्याला जर गुरुवारचे व्रत करायचे असेल तर आपण सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून सकाळची आपण पूजा मांडणी करून घ्यायची आहे. जर तुम्हाला सकाळची जर पूजा मांडणी करणे शक्य नसेल, तुम्ही जर बाहेर कामासाठी जात असाल तर तुम्ही दिवसभरात कधीसुद्धा पूजा मांडणी केली तरीही चालेल. सकाळी जर तुम्ही पूजा मांडणी करून ठेवली तर सकाळीच पुस्तकसुद्धा तुम्ही वाचून ठेवावे. त्याचबरोबर देवीची आरतीसुद्धा करून घ्यावी. आणि जर तुम्हाला सकाळी वेळ मिळाला नसेल तर तुम्ही संध्याकाळी 5 नंतर तुम्ही ही पूजा मांडणी करून जर पूर्ण त्या पुस्तकाची कथा वाचली तरी सुद्धा चालेल. त्यानंतर देवी महालक्ष्मीला आरती करून नैवेद्य तुम्हाला ठेवायचा आहे. नैवेद्य तुम्ही काय ठेवू शकता, तुम्ही लक्ष्मी मातेची आवडीची खीर एखादी ठेवली तरी सुद्धा चालेल. तर बघा, आता खीर कशाची, तुम्ही तांदळाची ठेवू शकता किंवा आपण गऱ्याची बनवतो ती सुद्धा तुम्ही ठेवू शकता. तुम्ही काय करताय आणि किती करताय हे महत्त्वाचं नाही, तुम्ही किती मनापासून करताय हे महत्त्वाचं आहे. बघा, आपण जर मार्गशीर्ष महिन्यातल्या व्रताची 4ही गुरुवार व्यवस्थित नेम करून जर आपण पाळले तर माता लक्ष्मी आपल्याला नक्कीच प्रसन्न होऊन त्याचं फळ आपल्याला मिळणार आहे. आता बघा, लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपण देवी माता लक्ष्मीची आपण पूजा करत असतो. पण ही पूजा जर आपण व्यवस्थित योग्यरित्या जर पार पाडली तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळणार आहे. आता बघा, मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला काही नियमसुद्धा पाळायचे आहेत. तर ते नियम काय आहेत बघा. आपण मार्गशीर्ष महिना पूर्ण म्हणजे आपण श्रावण महिना पाळतो तसा आपण नॉनव्हेज पूर्ण वर्ज करायचा आहे. असं तो नॉनव्हेज खाऊच नाही, पण जे लोक खातात त्यांच्यासाठी सांगते की मार्गशीर्ष महिन्यात सुद्धा तुम्ही गुरुवार धरत आहात तर मग तुम्हाला नॉनव्हेज कडकडीत बंद करायचं आहे. आता बघा, तुम्ही म्हणता मग गुरुवारी व्रत आहे, मग आम्ही गुरुवारी जर नाही खाल्लं तर चालेल का? तसं नाही, तुम्हाला बरोबर 1 महिना तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाही. आता बघा, 1 महिना म्हणजे अमावस्यापासून, कार्तिक अमावस्यापासून तुम्हाला म्हणजे आता कार्तिक संपल्यानंतर ना आता बघा मार्गशीर्ष लागत आहे. तर मग आता अमावस्या येणार आहे. अमावस्या कधी आहे बघा, आता 1 तारखेला म्हणजे 30 तारखेला अमावस्या लागत आहे. 1 तारखेला संपणार आहे. तर तुम्हाला 1 तारखेपासून नॉनव्हेज पूर्ण वर्ज करायचं आहे. 1 महिना कंप्लीट तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाही. तर ही पूजा मांडणी सुद्धा अगदी खूप सोपी आहे. छोटी पोथी मिळते बघा, गुरुवारचे व्रत कसे करावे महालक्ष्मी मातेची, त्यात तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही पूजा मांडणी करू शकता. बघा, पूजा मांडणी कशी करायची मी तुम्हाला थोडक्यात सांगते. ज्या ठिकाणी तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे त्या ठिकाणची जागा तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला एक पाट मांडायचा आहे किंवा चौरंग मांडला तरी सुद्धा चालेल. त्यावर तुम्हाला एक अस्तर हातरून घ्यायचं आहे, लाल पिवळं असेल तरी सुद्धा चालेल. त्यानंतर तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढल्यानंतर त्याच्यावर एक पाण्याचा कलश मांडायचा आहे. कलशात तुम्हाला हळद, कुंकू, एखादं फूल आणि 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे. सुपारी सुद्धा टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर कलशावर नारळ ठेवायचा आहे. नारळाला आपण माता लक्ष्मीचं रूप म्हणून हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. आता बघा, अलीकडे बाजारात त्याचे मुखवटे सुद्धा मिळतात. मुखवटा लावला त्याला तरी सुद्धा चालेल. लावताना खाली आपल्याला आंब्याच्या 5 पानांचा डहाळ सुद्धा लावायचा आहे. त्याच्यावरती नारळ ठेवायचा आहे कलशावर आणि समोर तुम्हाला 5 फळे, फुले किंवा पालवी म्हणतो आपण, म्हणजे वेगवेगळ्या 5 झाडांची 5-5 पाने म्हणजे पत्री ती ठेवली तरी सुद्धा चालेल. तुम्हाला छान अशी सुबक छोटीशी रांगोळी सुद्धा काढायची आहे. तेलाचा दिवा लावला तरी चालेल किंवा तुपाचा लावला तरी सुद्धा चालेल. धूप दीप माता लक्ष्मीला तुम्हाला ओवाळून घ्यायचा आहे. मनापासून तिची प्रार्थना करायची आहे. हे माता लक्ष्मी, तू माझ्या घरात सदैव वास कर, मी जे काही करते त्यात मला यश दे, अशी मनापासून तुम्हाला प्रार्थना करायची आहे. बघा, तुम्ही जर मनापासून ही सेवा केली तर माता लक्ष्मी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होणार आहे. तुमचं घर धन धान्य ऐश्वर्य वैभवाने भरून जाणार आहे. तर हे व्रत खूप दिवसापासून मी स्वतः करत आले आणि मला सुद्धा ह्याचे खूप छान असे अनुभव येत आहेत. बघा, तुम्ही जर ही पूजा मांडणी जर आधी कधी केली नसेल तर पुस्तकात संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. आता बघा, उद्यापन तुम्हाला कसं करायचं आहे.
उद्यापन करताना तुम्हाला एखादी सवासीन किंवा 5 जरी घातल्या तरीसुद्धा चालेल किंवा 5 कुमारिका घातल्या तरीसुद्धा चालेल. तर तुम्ही जे काही बनवता ते भाजी, पोळी, चपाती किंवा पुरणाची पोळी बनवली तरीसुद्धा चालेल. फक्त गोडाचा एखादा पदार्थ त्याच्यात पाहिजे. आता बघा, उद्यापनसुद्धा खूप सोपं आहे. अशा पद्धतीने तुम्ही उद्यापनसुद्धा करू शकता. फक्त महिनाभर तुम्हाला नॉनव्हेज पूर्ण बंद करायचं आहे. बाकी काही असे एवढे नियम नाहीत की तुम्ही आणखी काय पाळू शकता. आता बघा, जर तुम्हाला मासिक धर्माला असेल तर तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या घरात जर कोण पूजा मांडणी करू शकतं तर तुम्ही त्यांच्याकडनं पूजा मांडणी करून घेऊ शकता. आणि जर नसेल तर फक्त तुम्ही उपवास धरा आणि पूजा मांडणी शेजारच्यांकडनं करून घ्या आणि पोथीसुद्धा त्यांच्याकडनं वाचून घ्या. तुम्ही फक्त ऐकली तरीसुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने तुम्ही हे 4 गुरुवार तुम्ही करू शकता. उपवास असेल त्या दिवशी असं म्हणतात बघा, या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारला तिखट आणि खारट म्हणजे मीठसुद्धा खात नाहीत. तर तुम्ही गोड खीर खाऊ शकता, खजूर खाऊ शकता, फळे खाऊ शकता, दूध, चहा, कॉफी वगैरे असं तुम्ही घेऊ शकता. तर फक्त आपल्याला मीठ खात नाहीत असं म्हणतात, या गुरुवारला मिठाचे पदार्थ खात नाहीत. पण काही महिला बघा, आता ज्या शेतात कामाला जातात आमच्या इथे, तर त्या खातात, म्हणजे खिचडी वगैरे करून नेतात आणि त्या खातात. तुमच्याकडे जसे नियम असतील तसे तुम्ही ते पाळू शकता. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.